नमस्कार सीईसी वेली मित्रांनो. आज आपण सीईसी केवायसी यामध्ये जे आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं की 31 तारखेपर्यंत ई केवायसी करून घ्यायची आणि ई केवायसी नसेल केली तर सीईसी आय डी बंद होतील. तर याच्यामध्ये तुम्हाला अपडेट देतोय की ई केवायसी करताना मागील 2 दिवसापासून प्रॉब्लेम येत आहेत आणि ते प्रॉब्लेममुळं काही जणांना लॉग इन करताना वगैरे जे काही अडचणी येतात त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर रेग्युलर बेसिसवरती आपण जे आय डी रेग्युलरवरती चालू आहेत त्यांच्यासाठी सीईसी लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही बघत असाल इथं सीईसी लॉग इन केलं. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं आय डी पासवर्ड टाकल्याच्या नंतर पहिलं जसं डॅशबोर्ड येत होता तर त्या डॅशबोर्डच्या ऐवजी आता तिथं डायरेक्टली माय प्रोफाईलचं जे काही पेज येत आहे तर ते पेज ओपन होत आहे. हे बघा आय डी चालू झाल्याच्या नंतर डायरेक्टली तुम्हाला हे माय अकाउंट म्हणजे अकाउंटचं जे प्रोफाईल आहे ते इथं दिसतंय तुम्हाला. तर याच्यामध्ये इथं खाली बऱ्याच जणांना ई केवायसीचं ऑप्शन येत आहे. तर ई केवायसी सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळं सगळ्यांनीच 30-31 तारखेला सगळ्यात जास्त आधारचं ई केवायसी करायला लागल्यामुळं आधारचं सर्व्हर आणि सीईसी सर्व्हर थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं त्याच्यावरती काम चालू आहे. आणि त्याच्यात काय व्हायलंय की बऱ्याच जणांना इथून सर्च करून सर्व्हिसेसची सवय लागलेली होती. तर त्यांना इथून काही सर्व्हिसेस करताना अडचणी येत आहेत. तर त्यांना असं सांगतो की इथं जे तुम्ही जे रेग्युलर बेसिसवरती इथं सर्व्हिसेस आहे इथं बघा हो डॅशबोर्डच्या खाली सर्व्हिसेस याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा जो आपला ऑप्शन होता इथला सर्चचा तर तो परत तुम्हाला इथं सर्चमध्ये येऊन जाईल. इथं येऊन तुम्ही ती सर्व्हिस कोणती पण करू शकता. जसं की तुम्ही आता पॅन कार्ड कुणाला नवीन विहिलीत किंवा जुने विहिलीत तर पॅन कार्ड करायचंय तर इथून पॅन कार्डला तुम्ही इथून सर्च करू शकता. NSDL असेल किंवा UTIचं पॅन कार्ड असेल तर इथून तुम्ही त्या सर्व्हिस सर्च करू शकता. कारण बरेच जणांना अडचणी येतात किंवा पोर्टल लॉग इन केलं की डायरेक्टली इथं माय अकाउंटला चाललंय बरोबर आहे इथंच ओपन व्हायलंय आणि इथलं ऑप्शन सर्च बार मधलं थोडंसं डिसेबल झाल्यामुळं ते तुम्हाला तिथं सर्च करताना अडचण येते. तर अडचण वगैरे काही नाही, इथं सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही ती लॉग इन करू शकता आणि जे कोणत्याही सर्व्हिसला तुम्हाला अडचण नाही. रेग्युलर बेसिसवरती सीईसीचं पोर्टल चालू आहे. आता ई केवायसीचं तुम्हाला अपडेट तुम्हाला एक आज नाही तर उद्याच्याला अपडेट देईल ई केवायसी बद्दल. ती ई केवायसीचं अपडेट आलं की तुम्हाला परत सर्व्हरचा आणि आपल्या ई केवायसीच्या रिगार्डिंग जो काही अपडेट आहे तो तुम्हाला 1-2 दिवसामध्ये कळून येतील आणि त्याच्यानंतर तुम्ही ई केवायसी करू शकता. सध्या ई केवायसीला प्रॉब्लेम आहे. 2-3 एरर येत आहेत. ते एरर असल्यामुळं सध्या ई केवायसी होत नाहीये. ई केवायसी सुरुवातीला 26, 27, 28 आणि 29 या 4 दिवशी ज्यांनी ज्यांनी केली त्यांच्या ई केवायसी झाली. तर मी पण त्या दिवशी केलेलं होतं त्याच्यामुळं इथला ई केवायसीचा एरर माझा निघून गेलेला आहे. तसं तुम्ही इथं जाऊन ज्यांना सर्व्हिसेसचा इश्यू येतात तसं मला एका वेलीचा कॉल आला होता की पॅन कार्ड मला करायचं पण इथं सर्च होत नाही. तर इथं तुम्ही सर्चमध्ये जाऊन सर्व्हिसेसला इथं पहिलं आपलं जसं पोर्टल आहे त्याप्रमाणे पोर्टल इथं दिसतंय. तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये म्हणून येते पहिले रेड येत होतं तिथं त्याच्यानंतर आता 30 तारखेपासून युजर बॅन यायले. तर अशांचे 1-2 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन चालू होतील. आपापल्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडून व्हेरिफिकेशन करायचे. पण त्या व्हेरिफिकेशनमध्ये सीईसीचा जो काही ऑफिशियल बॅनर आहे ज्याप्रमाणे असं युजर बॅन येत आहे त्याप्रमाणे तुम्हाला सीईसीचं जे काही ऑफिशियल बॅनर आहे ते ऑफिशियल बॅनर हे बघा अशा प्रकारचं आहे. इथं कोणीही चेंज वगैरे काही करायचं नाही, बदल करायचं नाही. इथं जसं शिव मल्टी सर्व्हिसेस टाकले तुम्ही तुमच्या शॉपच्या दुकानाच्या हिशोबाने ते नाव टाकू शकता. वरती सीईसी आयडी येईल, इथं कोपऱ्यामध्ये तुमचं प्रोप्रायटर आणि मोबाईल नंबर येईल आणि तिथं IRCTC जागी तुम्हाला जर वाटलं तर PQMचा लोगो टाकायचा आहे किंवा दुसरा काही तुमची जी सर्व्हिस चालते तिथं टाकायची तर ती टाकू शकता आणि इथं खाली निळ्या पट्टीमध्येच पत्ता टाकायचा तुमचा. इथं चेंजेस वगैरे काही करायचे नाही. काही जण इकडून चेंज करायलेत, काही इकडून चेंज करायलेत. काहीही चेंज करू नका, त्याच्याशिवाय तुमचं व्हेरिफिकेशन होणार नाही आणि व्हेरिफिकेशन झालं तरच तुमचा सीईसी आयडी चालू होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये या फॉर्मॅटमध्ये काहीही बदल करू नका. हे बघा इथं युअर ट्रस्टेड नेबरहुड किओस्क म्हणजे तुमच्या जवळील खात्रीशीर तुमचं दुकान असं त्याचा अर्थ होतो. तर हे जे काय ते बॅनर अशा प्रकारे तुमच्या सेंटरवरती लावायचे आणि ते पण फ्रेम मध्येच लावायचे. कुणी बॅनर चिटकवायले चिकटपट्टीने चिटकवायले कुणी मध्ये लावायले तर अजिबात चालणार नाही. फ्रेम मध्येच लागणार आहे आणि त्याशिवाय ते व्हेरिफिकेशन होणार नाही आणि व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच तुमचा सीईसी आयडी चालू होईल.